नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. देवळघाटच्या उर्दू मराठी शाळेत शिक्षकांची कमतरता. 14 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा. बुलढाणा तालुक्यातील देवळघाट येथील जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल व माध्यमिक उर्दू मराठी शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिक्त शिक्षक पदांवर तातडीने नियुक्त्या कराव्यात, या मागणीसाठी रिजवान खान उस्मान खान, नेंदू जगन्नाथ लहणे, अरवाज खान बशीर खान व सय्यद इरफान सय्यद अख्तर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन दिले. शाळेत स्वच्छ पिण्याचे पाणी, प्रयोगशाळा, शौचालय, विद्युत व्यवस्था व संरक्षण भिंत यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. मागण्यांची तातडीने दखल घेऊन शिक्षकांची नियुक्ती व आवश्यक सुविधा उपलब्ध करून न दिल्यास 14 ऑगस्ट 2026 पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा निवेदनकर्त्यांनी दिला आहे. देवळघाट येथे हायस्कूल, जिल्हा परिषद व मराठी शाळेत व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी गेल्या 4 ते 5 वर्षापासून शिक्षकांची कमतरता भासत आहे आणि स्वतः तिथं शिक्षक कमी आहे आणि विद्यार्थी जास्त आहे. तरी आम्ही आज सीओ साहेबांना निवेदन देऊन कळवलं. मागे सुद्धा 2-4 वेळेस आमच्या गावातील युवकांनी कळवलं, पण त्याच्यावर काही फरक पडला नाही. पण आज मी स्वतः येऊन या ठिकाणी निवेदन दिलं की साहेब, आमच्या इथं शिक्षकांची कमी आहे. तर सरांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 2-4-8 दिवसामध्ये शिक्षक देतो. आणि गावामध्ये त्यांना सांगितलं की शाळेला कंपाऊंड नाही आहे, शाळेची सुरक्षा खराब झाली, तिथं मुलींसाठी शौचालय नाही आहे, म्हणजे असे बाकीचे कॅमेरे वगैरे जे काय समजा शाळेच्या चोरीचे प्रमाण वाढले, तर अशा प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्यावे. सरांनी आम्हाला आश्वासन दिलं की येत्या 14 तारखेच्या आत आम्ही ते करून देतो. जर 14 तारखेच्या आत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर बुलढाणा जिल्हा परिषद समोर आम्ही येत्या 14 तारखेला आंदोलन करणार आहे.